नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण एक गमतीशीर गणिताचे कोड जे तुम्ही तुमच्या मित्रांना विचारू शकता, शिक्षकांना विचारू शकता, मैत्रिणींना विचारू शकता किंवा कोणालाही विचारू शकता आणि कोड्यात टाकू शकता। असं हे कोड आहे। समजा आपल्याकडे हा एक सकाराम आहे। सकारामला काय करायचंय की ही विहीर आहे, त्या विहिरीमधून 4 लिटर पाणी काढायचंय। किती काढायचंय? 4 लिटर पाणी। आणि त्याच्याकडे दोन बादल्या आहेत किंवा दोन डबे आहेत। एक डबा 5 लिटरचा आहे, एक डबा 3 लिटरचा आहे। ओके, आणि त्याला पाणी किती काढायचंय? 4 लिटर पाणी काढायचंय। कसं काय काढणार 4 लिटर पाणी? विचार करा बरं थोडासा। ठीक आहे, तुम्ही तर विचार कराल, पण मी पण माझा विचार सांगतो, तुम्हाला उत्तर सांगतो की जेणेकरून तुम्ही सुद्धा काय कराल, प्रयत्न कराल तुमच्या मित्रांना सांगायचा। सुरुवातीला मी काय करणार माहितीये का? मी म्हणजे हा आपला जो सकाराम आहे, सकाराम काय करणार, या 5 लिटरच्या डब्यामध्ये पाणी भरणार। सुरुवातीला हा 5 लिटरचा डबा भरणार पूर्ण, आणि हा 5 लिटरचा डबा भरल्यानंतर सकाराम काय करणार की 5 लिटरच्या डब्यामधून या डब्यात पाणी ओतणार। किती लिटर? 3 लिटर पाणी ओतणार। बरोबर, 3 लिटर पाणी ओतलं या डब्यामध्ये। मग या डब्यात किती लिटर पाणी राहील? 2 लिटर पाणी राहील। सकारामचं 5 मधून 3 लिटर गेले, या डब्यात किती लिटर पाणी राहिले? 2 लिटर पाणी राहिले। नंतर मग हा डबा जो आहे याच्यातलं पाणी काय करणार सकाराम, या डब्यामध्ये तर 2 लिटर पाणी राहिलं आणि या डब्यातलं पाणी सकाराम काय करणार, खाली ओतून देणार। म्हणजे हा डबा झाला रिकामा आणि इथं किती राहिलं? 2 लिटर पाणी। नंतर काय करणार सकाराम, हे 2 लिटर पाणी परत या डब्यामध्ये टाकणार। म्हणजे सकारामचा 5 लिटरचा डबा जो आहे तो रिकामा झाला आणि 3 लिटरच्या डब्यामध्ये हे 2 लिटर पाणी गेलं। म्हणजे 3 लिटरचा जो आपला डबा आहे त्याच्यामध्ये किती लिटर पाणी जमा झालं? 2 लिटर पाणी जमा झालं। आणि हा 5 लिटरचा डबा जो आहे तो आपला रिकामा आहे। मग आता सकाराम काय करणार, परत हा 5 लिटरचा डबा पूर्ण भरणार। काय करणार सकाराम? 5 लिटरचा डबा पूर्ण भरून घेणार। आणि हा आपल्याकडे किती लिटर आहे? इथं 2 लिटर पाणी आहे इथे। मग आता सकाराम काय करणार, ह्या 5 लिटर मधून इथं किती पाणी बसणार रे या डब्यामध्ये? 1 लिटरच बसेल। 3 लिटरचा डबा आहे त्याच्यामध्ये 2 लिटर ऑलरेडी पाणी आहे। तंत भरलं तर 1 लिटर पाणी, म्हणजे याच्यातलं 1 लिटर पाणी, हा डबा तंत भरला म्हणजे 1 लिटर पाणी याच्यात येईल। म्हणजे 5 लिटरच्या डब्यामधून हा जो 1 लिटर जो वरचा जो पाणी आहे ते जाणार खाली। म्हणजे किती पाणी भरणार इथे? 4 लिटर पाणी भरणार। आणि हा डबा जो आहे तो पूर्णपणे भरणार 3 लिटरचा। तर अशा प्रकारे हे 1 लिटर पाणी त्याच्यात जाऊन आपल्याला 5 लिटरच्या डब्यामध्ये 4 लिटर पाणी उरणार आहे। नक्कीच व्हिडिओ तुम्हाला समजले असेल, समजले नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही रिवाइज करून पहा आणि हे कोड समजून घ्या, कारण तुम्हाला तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच हे कोड विचारायचं आहे। मित्रांना विचारा, मैत्रिणींना विचारा, सगळ्यांना विचारा आणि कोड्यात घाला। तर नक्कीच तुम्हाला हे कोड आवडला असेल। यासारखे अनेक कोडी आपण आपल्या YouTube चॅनलवरती येत्या काळामध्ये अपलोड करणार आहोत। तर ती व्हिडिओ, त्या टाईपच्या व्हिडिओ किंवा अशी गणिताची कोडी पाहण्यासाठी किंवा गणिते पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।